विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण 12वी फिजिक्स मध्ये सुपरपोजिशन ऑफ व्ह्यू हा जो काय चॅप्टर आपण पाहतोय त्याच्यामध्ये आज आपण एंड करेक्शन, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम आपण कन्सेप्ट पाहिल्याच्या नंतर आज एंड करेक्शन हा जो काय पॉइंट आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे। त्यानंतर आपल्याला फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन्स, त्यानंतर रेझोनन्स, त्याचे काय ॲप्लिकेशन्स, त्याचे काय डिसएडव्हांटेजेस अँड देन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, अशा प्रकारे हा आपला एक शेवटचा पॉइंट या चॅप्टरचा आहे, तो आपल्याला स्टडी करायचा आहे। व्हॉट इज अ एंड करेक्शन? बेसिकली पहा, आपण ज्या वेळेस व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम हा कन्सेप्ट आपण स्टडी केला त्याच्यामध्ये ज्या वेळेस जी काय वेव्ह त्या एअर कॉलम मध्ये व्हायब्रेट होत असताना त्याचा जो काय एक्झॅक्टली जो अँटीनोड आहे हा एक्झॅक्टली एंड ऑफ द पाईप तयार होत नाहीये। त्याच्यामुळे काय होतं, काहीतरी तिथं एरर येतो, काहीतरी आपल्याला काय मिळतो, काहीतरी आपल्याला तिथे एरर मिळतो। तो एरर आपल्याला जर कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतं, करेक्शन करावं लागतं। म्हणून तो कन्सेप्ट जो आहे त्याला एंड करेक्शन म्हणतात। समजा पहा, एंड करेक्शन मध्ये आपण लक्षात घेऊया की पाईप क्लोज ॲट वन एंड, एका एंडला जर पाईप क्लोज असेल तर काय होतं, समजा हा तुमचा पाईप आहे आणि या पाईपामध्ये एकच एंड आहे। तर या ठिकाणी समजा आपण काय केलं की अशा प्रकारे हे व्हायब्रेशन आहे, या ठिकाणी नोड आहे आणि या ठिकाणी तुमचा अँटी नोड आहे, बरोबर आहे? या ठिकाणी नोड आहे आणि या ठिकाणी अँटी नोड आहे। मग हे बाब आपल्याला लक्षात घेता येईल या ठिकाणी की तुमचा तयार होणारा अँटी नोड हा एक्झॅक्टली या एंड पाशी तयार होत नाही। हा समजा तुमच्या पाईपचा एंड आहे आणि हा तुमचा एअर कॉलमचा एंड आहे। बघा फिगर मध्ये लक्ष द्या, दिस इज काय एअर कॉलमचा एंड आहे, अँटी नोड इथंच आहे, पण काय व्हायला पाहिजे, एक्झॅक्टली इथं व्हायला पाहिजे। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला, दिस इज अवर लेंथ ऑफ पाईप आणि दिस इज अवर लेंथ ऑफ एअर कॉलम, ही आपली एअर कॉलमची लेंथ आहे, असा विचार आपण करूया थोडक्यामध्ये। मग राहिलेला पार्ट काय आहे, तर राहिलेला पार्ट इज नोन ॲज, रिमेनिंग पार्ट इज नोन ॲज एंड करेक्शन आणि विच इज डिनोटेड बाय ई, असं आपण दाखवतो। लक्षात घ्या, काय म्हणतो आपण याला, एंड करेक्शन म्हणतो। एकंदरीतच टोटल लेंथ जी काय करेक्टेड लेंथ आहे, द करेक्टेड लेंथ एल प्लस ई, असं आपल्याला लिहिता येतं। बट हिअर E is equal to 0.3d is a predefined, कसा आहे, एक predefined आहे। What is D? D is a inner diameter of pipe, inner diameter of pipe, लक्षात घ्या हे D is a inner diameter of pipe, E is equal to 0.3d, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती डायमीटरच्या याच्यामध्ये लक्षात घेता येते आपल्याला। मग याप्रमाणे आपल्याला या अंडरस्टँडिंग या ठिकाणी करता येईल की E is a end correction 0.3d, असं का होतं, व्हॉट इज अ कॉज ऑफ द एंड करेक्शन? बिकॉज ऑफ काय कारण असेल की एंड करेक्शन तयार होतं, ड्यू टू दी एक्सटर्नल एअर रेजिस्टन्स। कशामुळे, लक्षात घ्या, ड्यू टू एक्सटर्नल एअर, जो काय फ्लो आहे एअरचा, जो काय फ्लो आहे त्या एअरच्या फ्लोमुळे किंवा त्या रेजिस्टन्समुळे काय होतो, जो काही आपल्याला रेझोनन्स तयार होतोय, जी काही स्टेशनरी वेव्ह तयार होती, ही स्टेशनरी वेव्ह तयार होत असताना या ठिकाणी अँटीनोड एक्झॅक्टली इथे यायला पाहिजे या पॉइंटला, पण तसं होत नाही। म्हणून काय होतो, तो अँटीनोड असा आतल्या बाजूला दाबला जातो, पुश केला जातो। म्हणून आपल्याला काय मिळतं, एवढा करेक्शन मिळतं, आपल्याला एवढा एरर मिळतो, तो करेक्ट करायचा आहे आणि तो कुठे आहे, ऍट द एंड ऑफ पाईप। कोणत्या एंडला, ओपन एंडला। इकडे काय संबंध आहे का, या क्लोज पाईपला तुम्हाला एंड करेक्शन घ्यायची गरज आहे का, नाही, काहीच गरज नाही, का तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारची एक्सटर्नल एअर कुठलाही इफेक्ट करत नाहीये। म्हणूनच बिकॉज ऑफ दी एक्सटर्नल एअर फ्लो जो काय आहे तो ओपन एंड कडे असतो, म्हणून आपल्याला अशा प्रकारे हे लक्षात घेता येईल। समजा आपण काय केलं की फी ही जी काय आहे, फी ज व्हेलॉसिटी आहे या पाईप क्लोज ॲट वन एंड साठी, त्यानंतर एन ही आपली फ्रिक्वेन्सी आहे, लॅम्बडा ही वेव्हलेंथ आहे,
देन एल ही लेंथ आहे. तर आपल्याला बेसिकली माहितीच आहे की आपण काय करू शकतो, फी इज इक्वल टू 4NL ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करू शकतो हे फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, किंवा अर्थात आपल्याला n इक्वल टू माहिती आहे, फी अपॉन 4L म्हणजे v इक्वल टू काय, फी NL 4NL असं आपण लक्षात घेऊ शकतो. किंवा फी इज इक्वल टू 4N इन ब्रॅकेट स्मॉल l प्लस e असंही आपल्याला लिहिता येतं. किंवा फी इज इक्वल टू 4N L प्लस 0.3D असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल. लक्षात घ्या, असंही आपण या ठिकाणी लिहू शकतो. एकच साईड आहे, समजा पाईप जर बोथ एंडनी जर ओपन असेल तर त्यावेळेस एंड करेक्शन किती असतो ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं, ते तुम्हाला समजून जाईलच. मग एंड करेक्शन आपल्याला किती मिळाला, तर आपल्याला एंड करेक्शन मिळाला 0.3D आणि L प्लस 0.3D म्हणजेच काय झालं, करेक्टेड लेंथ झाली. करेक्टेड लेंथ इंटू 4N म्हणजेच आपल्याला काय मिळेल, दिस इज द वेलॉसिटी ऑफ द स्पीड ऑफ व्हायब्रेटिंग वेव्ह. जी काय व्हायब्रेटिंग वेव्ह आहे तिची आपल्याला काय मिळू शकते, वेलॉसिटी मिळू शकते. लक्षात घ्या. किंवा आपल्याला समजा त्याची करेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायची असेल ती सुद्धा आपल्याला मिळू शकते. ती किती मिळू शकते, फी अपॉन 4 इन ब्रॅकेट L प्लस 0.3D किंवा L प्लस E असंही आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आपल्याला या ठिकाणी ते गृहीत धरता येईल. तर हे आपल्याला याच्यामध्ये हे रिलेशन्स आपल्याला वेगवेगळे रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळतात. पहा, अशा प्रकारे आपण इथं अंडरस्टँडिंग करू शकतो. हे आपल्याला लिहिता येईल. तर हे नोट डाऊन करा. पहा, समजा आपल्याकडे जो काही एंड करेक्शन आहे आपण कन्सिडर केलं, आपण पाईप क्लोज आहे, वन एंडच पाहतोय. झालं, पहा लक्षात आहे इकडं. समजा आपल्याकडं जी काही व्हेलॉसिटी आहे, आपण काय करूया, एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण अंडरस्टँड करूया एका पाईपसाठी. आणि पहा, समजा आपल्याकडे अशा प्रकारचे रिलेशन आहे, फी इक्वल टू 4N1 L1. व्हेलॉसिटी मात्र कशी आहे, सारखीच आहे. आपण त्याला अजून एक रिलेशन असं मांडलं, फी 4N2 L2. याचा अर्थ काय होणार, जशी लेंथ फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी कशी आहे, सेम आहे. जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तशी लेंथ कमी होत जाईल. बरोबर आहे, जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तशी लेंथ कमी होत जाईल. हे आपल्याला स्वरूप या ठिकाणी लक्षात घेता येते. समजा आपण इथं असं मानलं, L1 इज इक्वल टू स्मॉल l प्लस E आणि L2 इज इक्वल टू स्मॉल l2 प्लस E असं आपण या ठिकाणी हे रिलेशन मांडलं. आणि देअरफॉर आपण असं लिहिलं, 4N1 इन ब्रॅकेट L1 प्लस E इज इक्वल टू 4N2 इन ब्रॅकेट L2 प्लस E. हे रिलेशन आपण अशा प्रकारे इथं मांडलं. समजा काय होऊ शकतंय, या 4 ला हा 4 कॅन्सल होऊ शकतो. शेवटी काय मिळेल, N1 L1 प्लस N1 E इज इक्वल टू N2 L2 प्लस N2 E. पहा, हे दोन्ही पार्ट एकत्र करूया आणि हा पार्ट आपण पलीकडे घेऊन जाऊ, किंवा तो पार्ट इकडे आणून हा पलीकडे नेऊया. N2 L2 मायनस N1 L1 आणि इकडे जर आणला तर N1 E मायनस N2 E. अर्थातच आपल्याला E कॅल्क्युलेट करता येईल. N1 मायनस N2 इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1. Therefore, the end correction when pipe close at one end is equal to N2 L2 minus N1 L1 divided by N1 minus N2. तर कधी कधी आपल्याला सांगतात शो दॅट, कधी कधी आपल्याला एक्सप्लेनेशन साठी देतात, शो दॅट is the end correction when pipe close at one end. अशा प्रकारे जर असेल, then end correction is equal to N2 L2 minus N1 L1 divided by N2 N2, N1 minus N2 असंही आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहा, मग हे झालं, हे जे काही रिलेशन आहे हे आपल्याला मिळालं कशासाठी,
तर पाईप क्लोज ॲट वन एंडचं आपल्याला एंड करेक्शन मिळाले, लक्षात घ्या. आणि हे 2 मार्कासाठी तुम्हाला एक्सप्रेस करायला सांगू शकतात. आता एंड करेक्शनचा आपण पुढचा पार्ट आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे पाईप ओपन ॲट बोथ एंड. ओपन ॲट बोथ एंड. दोन्ही एंड जर ओपन असतील तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एंड करेक्शन आपल्याला लक्षात घ्यायचं. समजा आपण एक फिगर आपण ड्रॉ करू आणि त्या फिगर मध्ये जर पाईप समजा दोन्ही एंड जर ओपन असतील तर आपण कशा प्रकारे ते अंडरस्टँड करायचं ते आपण लक्षात घेऊया. पहा, लक्ष द्या. समजा हा पाईप राईट धरा, याच्यामध्ये दोन्ही एंड ओपन आहेत. दोन्ही एंड जर ओपन असतील, या ठिकाणी अँटीनोड, या ठिकाणी अँटीनोड, इथं नोड आहे. आता अँटीनोड हा ओपन एंडलाच जनरेट होतो हे आपल्याला माहितीच आहे. मग इथं जर विचार केला, समजा आपला अँटीनोड इथे तर पाईपचा एंड इथे आहे, म्हणजे काय झाला, इथं हा एंड करेक्शन आपल्याला मिळेल ड्यू टू द एक्सटर्नल इयर. आणि दिस इज आवर लेंथ ऑफ द पाईप, म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम. आणि दिस इज ऑल्सो आवर अँटीनोड आणि दिस इज ऑल्सो आवर एंड करेक्शन. मग जर विचार जर करा, अँटीनोड इथे आहे आणि एंड इथे आहे, म्हणजे हा ई झाला. अँटीनोड इथे तयार होतोय ड्यू टू द एक्सटर्नल इयर जो काय फ्लो आहे, दोन्ही साईडने आपल्याला विचार करता येईल. म्हणजे इथं काय झाले, 2 एंड करेक्शन झाले. किती झाले, 2E. एंड करेक्शन किती झाला, 2 टाइम्स ऑफ द ई. ई प्लस ई दॅट इज ट्वाइस ऑफ ई. इतका एंड करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल किंवा आहे. पहा, ईची व्हॅल्यू तर माहितीच आहे. ईची व्हॅल्यू आहे 0.3D. ही इथंही तशीच आहे. डी इज द इनर डायमीटर ऑफ द जे काय पाईप आहे, ट्यूब आहे, तिचं इनर डायमीटर आपल्याला लक्षात घेता येईल. मला पहा की समजा आपल्याकडं ही व्हेलॉसिटी आहे, एन ही फ्रिक्वेन्सी आहे, लॅम्बडा ही वेव्हलेंथ आहे आणि एल ही लेंथ आहे. मग आपण एक विचार करा, एल इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, एल प्लस किती, ट्वाइस टाइम ऑफ द ई असं लिहावं लागेल. पहा किती लिहावं लागेल आपल्याला, द करेक्टेड लेंथ कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस 2 टाइम्स ऑफ द ई असं आपल्याला लिहावं लागेल. पहा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी व्हेलॉसिटी किती लिहिता येईल किंवा फ्रिक्वेन्सी किती लिहिता येईल. पहा, व्ही इज इक्वल टू 2NL असा फॉर्म्युला आहे आपला, किंवा अर्थात एन इज इक्वल टू व्ही अपॉन 2L. बरोबर, व्ही अपॉन 2L हे आपल्याला अंडरस्टँड करता येईल किंवा सांगतो. मग पहा, या ठिकाणी आपल्याला काय अंडरस्टँड करायचं किंवा काय आपल्याला लॉजिकली सांगायचंय, तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची व्ही, तर व्ही आपल्याला मिळेल 2N इन ब्रॅकेट L प्लस 2E. किंवा आपण जर एन कॅल्क्युलेट केला तर एन इज इक्वल टू व्ही अपॉन 2 इन ब्रॅकेट L प्लस 2E. तर अशा प्रकारचे रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळून जातील. जे काय रिलेशन आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे रिलेशन मिळून जातील. पहा, मग एन इक्वल टू व्ही अपॉन 2 इन ब्रॅकेट L प्लस 2E. आता 2 टाइम्स ऑफ ई म्हणजे काय, एंड करेक्शन ऑफ बोथ एंड. या दोन्ही एंडला आपल्याला एंड करेक्शन मिळतं, हे नोट डाऊन करा. आता समजा आपण असं कन्सिडर केलं की आपल्याकडे व्ही इज इक्वल टू ट्वाइस ऑफ N1 L1. हा नोट डाऊन करा. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एंड करेक्शन किती आहे. समजा आपण असं गृहीत धरलं, लेट व्ही इज इक्वल टू ट्वाइस ऑफ N1 L1 which is also equal to twice of N2 L2. बरोबर, twice of N2 L2 असं आपण गृहीत धरलं. पण समजा L1 किती मानला आपण, तर स्मॉल L1 प्लस ट्वाइस ऑफ E. बरोबर, आणि कॅपिटल L2 किती मानला, तर तो आपल्याला स्मॉल L2 प्लस ट्वाइस ऑफ E दुसऱ्या केससाठी. तर या केसचा उपयोग करा, या केसचा उपयोग करा. दोन्हीकडे व्हेलॉसिटी कशी असेल, सारखीच असेल, व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. म्हणजे आपल्याला या व्हॅल्यू जर पुट केल्या तर असं मानता येईल
Therefore, twice of n1 in bracket L1 plus 2e, which is also equal to 2 times n2 L2 plus 2e. काय cancel होईल तर हा 2 cancel. n1 ने multiply the n1 L1 plus 2 n1e is equal to n2 L2 plus twice n2e इथं काय करता येईल आपल्याला की हा पार्ट आपण पलीकडे नेऊन हा पार्ट इकडे आणू म्हणजे काय 2 times n1e minus 2 times n2e is equal to n2 L2 minus n1 L1. इथलं काय कॉमन निघतोय तर 2e कॉमन निघतोय म्हणजे n1 minus n2 is equal to n2 L2 minus n1 L1. अर्थातच e is equal to n2 L2 minus n1 L1 divided by 2 times of n1 minus n2, and this is our end correction when pipe open at both ends. हे both ends लक्षात घ्या. मगाचं जे होतं ते आपण बघितलं. मगाचं कसं होतं तर n2 L2 minus n1 L1 divided by n1 minus n2. इथे फक्त काय नव्हतं 2 नव्हतं इथे, तर लक्षात ठेवायचं 2 इथे आहे. याप्रमाणे आपल्याला एंड करेक्शन ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड असं मिळालंय आणि मगाचं जे मिळालंय ते एंड करेक्शन ऑफ द पाईप क्लोज ॲट वन एंड. अशा प्रकारे आपल्याला एंड करेक्शनचा कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागेल किंवा तो आहे. आता पहा काही या एंड करेक्शन वरती सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे कसे लिमिटेशन्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे. काही लिमिटेशन्स आहेत ते आपण नोट डाऊन करणार. लिहून घ्या बघा. हेडिंग टाका पुढं लिमिटेशन्स ऑन एंड करेक्शन. लिमिटेशन्स ऑन एंड करेक्शन. लिमिटेशन्स ऑन एंड करेक्शन. Limitations on end correction. पहा एंड करेक्शन मध्ये ज्यावेळेस समजा आपण काय करूया की त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंड करेक्शन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर वी मस्ट कन्सिडर ॲज अ युनिफॉर्म पाईप किंवा इनर डायमीटर ऑफ द पाईप इज युनिफॉर्म. म्हणजे काय पहा इनर डायमीटर of pipe must be uniform throughout length of pipe. Throughout the length of pipe म्हणजे जेवढी काय लेंथ असेल पाईपची तेवढ्या सगळ्या पाईप साठी डायमीटर कसं पाहिजे युनिफॉर्म पाहिजे. म्हणजे इनर डायमीटर जे काय ते व्यवस्थित असायला पाहिजे तरच आपल्याला एंड करेक्शन कॅल्क्युलेट करता येतो. दुसऱ्या बाजूला निग्लेक्ट एक्सटर्नल फ्लो ऑफ एअर. एक्सटर्नल फ्लो जो काय आहे एअरचा म्हणजे बाहेरचा जो काय फ्लो आहे तो फ्लो आपल्याला काय करावा लागतो सोडून द्यावा लागतो. त्याचा विचार आपल्याला करता येत नाही तरच आपण एंड करेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. लास्ट अजून एक आहे निग्लेक्ट एक्सटर्नल टेम्परेचर ऑफ एअर. जे काय बाहेरच्या बाजूला जी एअर आहे आणि त्याचं जे काय टेम्परेचर आहे ते सुद्धा टेम्परेचर आपल्याला काही विचार न करता सोडून द्यावं लागतं तरच आपण काय करू शकतो एंड करेक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. अदरवाईज आपल्याला एंड करेक्शन कॅल्क्युलेट करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला ह्या कंडिशन किंवा हे लिमिटेशन आपल्याला फॉलो करावे लागतील. तर अशा प्रकारे आला एंड करेक्शनचा पॉइंट. चला पुढचं हेडिंग टाका. पुढचं आहे फ्री व्हायब्रेशन्स स्टेशनरी वेव्हच्या अंडर काही कन्सेप्ट आहेत ते आपण पाहतोय. पुढे आहे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन and resonance
हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. कोणता? पहा लिहून टाकतो मी. फ्री व्हायब्रेशन्स. दुसरा आहे फोर्स व्हायब्रेशन्स. आणि या दोन्हींचा जो काही इफेक्ट आहे तो आहे रेझोनन्स. रेझोनन्स बऱ्याच प्रकारचे आपण लक्षात घेतलेले आहे त्याच्या आधी, आणि त्याचप्रमाणे आपल्याला रेझोनन्स इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर पहा, लक्ष द्या सगळ्यांनी, कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फ्री व्हायब्रेशन काय आहे किंवा फोर्स व्हायब्रेशन काय असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं. पहा, समजा आपल्याकडं एखादा पेंडुलम किंवा काहीतरी बॉडी आहे. आपण पहिला जो काही कन्सेप्ट आहे तो फ्री व्हायब्रेशनचा आपण स्टडी करूया. फ्री व्हायब्रेशन्स, सगळ्यांनी हेडिंग टाका, फ्री व्हायब्रेशन्स. पहा, समजा आपण काय केलं, पेंडुलम गृहीत धरला. समजा तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, मीन पोझिशनला आहे, आणि त्या मीन पोझिशनला असलेल्या पेंडुलमला आपण काय केला, काहीतरी एक्सटर्नल आपण पुश केला, फोर्स अप्लाय केला. आणि फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर काय झाला, तो अशा प्रकारे त्याचा स्वतः तो डिस्प्लेस व्हायला लागलाय, ऑसिलेट व्हायला लागलाय. आणि ऑसिलेट होत असताना त्याला पुन्हा आपण कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आता अप्लाय केलेला नाहीये. म्हणजे काय झाला, ऑसिलेट्स इटसेल्फ विथ डिक्रीजिंग द अँप्लिट्यूड. कालांतराने काय होणार आहे, याचा अर्थ याचा अँप्लिट्यूड कमी कमी होत जाईल आणि तो काय होईल, रेस्टला येईल. त्यावेळेस जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्या बॉडीचे किंवा त्या जे काही ऑब्जेक्ट आहे त्याचे, त्याला म्हणतात फ्री व्हायब्रेशन्स विदाउट एक्सटर्नल फोर्स. बरोबर ना, कुठल्याच प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आपण इथं अप्लाय करत नाही. विदाउट एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स किंवा एक्सटर्नल फोर्स, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. मग आपल्याला पहा, जसं की समजा फ्री व्हायब्रेशन कन्सेप्ट कसा आहे. when we consider a body which is at equilibrium position, the body is pushed at extreme position and then it released केली, आपण सोडून दिली. काय केली आहे, एक बॉडी आहे मीन पोझिशनला, तिला आपण या प्लेसला घेऊन आलो आणि सोडून दिली. सोडून दिल्याच्या बरोबर काय करेल, इट्स टेंड्स टू मूव्ह ऑन द पाथ किंवा हायब्रिड किंवा ऑसिलेटिंग अ पाथ. जो काही पाथ आहे त्याचा तो ऑसिलेशन तयार करेल, ऑसिलेट होईल, लक्षात घ्या, व्हायब्रेशन्स तयार करेल. आणि अशा प्रकारे जे काही व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात ते व्हायब्रेशन म्हणजे काय, अंडर द ऍक्शन ऑफ सच अ रिस्टोरिंग फोर्स. बरोबर ना, अंडर द ऍक्शन ऑफ सच अ रिस्टोरिंग फोर्स. समजा म्हणजे काय, इथं गेला पुन्हा इथे येईल, इथून इथे येईल, इथून इथे येईल, इथून इथे. कुठल्याच प्रकारचा आपल्याला एक्सटर्नल फोर्स इथं अप्लाय करायची गरज नाही. असे जर व्हायब्रेशन तयार होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्री व्हायब्रेशन्स. तर याच्यामध्ये काय काय की पॉईंट आहे ते मी लक्षात आणून देतो. बेसिकली an object at mean position, an object at mean position, it pushed and then released. Then release, it get oscillate under the action of restoring force, under action of restoring force is known as free vibrations, and the frequency of vibrations is known as
natural frequency. Natural frequency जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती कोणती फ्रिक्वेन्सी आहे? सच अ फ्रिक्वेन्सी इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी. कोणती फ्रिक्वेन्सी आहे ती? तर ती फ्रिक्वेन्सी आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याच प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत नाही अगेन अँड अगेन. फक्त काय करतो आपण? एकाच वेळेस, पहिल्याच वेळेस आपण बॉडी काय केली? पोस्ट केली आणि कुठपर्यंत घेऊन गेलो? तिला आपण एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत, तिथून आपण सोडून दिली. तर ती काय होईल? अशा प्रकारे ती ऑसिलेट होत राहील. त्याला आपण फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो. इन सच अ फेनॉमेनॉन काय होत असेल? इन सच अ फेनॉमेनॉन amplitude of vibrations decreases. Or amplitude of the vibration decreases and the body or the object comes at rest. काय होईल? ती मीन पोझिशनला येईल. फायनली एक्स्ट्रीम पोझिशनला जी काय ऑसिलेट होत आहे तर शेवटी ती काहीतरी टाइमानंतर ती काय होईल? रेस्टला येईल, ती स्टॉप होईल. या प्रकारला आपण मागे लक्षात दिलं आहे. त्याला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन सुद्धा म्हणतो, लक्षात घ्या. काय म्हणतो आपण त्याला? डॅम्प्ड ऑसिलेशन सुद्धा कन्सेप्ट आपण म्हणतोय. एक्झॅक्टली तसाच प्रकार आहे. समजा आपण एखादी बॉडी पुश केली, तिला रिलीज केली आणि सोडून दिल्यानंतर त्याचे ऑसिलेशन होत राहतात. असे ऑसिलेशन होत असताना काय होतंय? त्याचा अँप्लिट्यूड डिक्रीज होतं टाइमाबरोबर. त्याला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. म्हणजे फ्री व्हायब्रेशनचा कन्सेप्ट सुद्धा तसाच आहे. त्याच प्रकारचा आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घेता येतो. हा जो काय आहे तो फ्री व्हायब्रेशन. आता पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आहे फोर्स्ड व्हायब्रेशन्स. काय लिहून घ्या आणि दुसरं हेडिंग टाका. चला फोर्स व्हायब्रेशन्स हेडिंग टाका. फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊया. फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे ज्याप्रमाणे आपण लक्षात घेतलं होतं की आपण कुठल्याच प्रकारे फोर्स अप्लाय करत नाहीये, पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स अप्लाय करायचा आहे. आणि त्या ठिकाणी जी बॉडी आहे त्याचं जे अँप्लिट्यूड आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आपल्याला डिक्रीज होऊ द्यायचं नाहीये. पण याच्यामध्ये एक बाब लक्षात येते पहा, याच्यामुळे त्या बॉडीची स्वतःची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आणि तुम्ही अप्लाय केलेला जो काही एक्सटर्नल फोर्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी, या दोन्ही फ्रिक्वेन्सी कशा वेगवेगळ्या असतात. पण ज्यावेळेस आपण काय करतो की ती बॉडी जी आहे ती एक्सटर्नल फ्रिक्वेन्सीच्या ज्या फोर्स एक्सटर्नल फोर्सचा फ्रिक्वेन्सीने आपण ड्रिव्हन करतो, त्यावेळेस ती बॉडी काय करते? कॉन्स्टंट अँप्लिट्यूड आपल्याला देते. ती आपल्याला लक्षात घ्यायची. याच्यामध्ये काय आहे तर पहा, बाय अप्लाइंग external periodic force, the object get oscillate with the forced frequency other than natural frequency of an object without changing their amplitude, the amplitude of vibration.
without changing the amplitude of vibrations is known as forced vibrations. Forced vibrations is known as forced vibrations. The vibrations are produced of an object by the external periodic force. कशामुळं? By applying the external periodic force. काय करतात? असे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत याला म्हणतात फोर्स व्हायब्रेशन्स. काय म्हणतात याला? फोर्स व्हायब्रेशन्स. याच्यामध्ये अँप्लिट्यूड काय राहतं? अँप्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन्स रिमेन्स कॉन्स्टंट. अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात घ्या, अँप्लिट्यूड जे काय आहे ते या ठिकाणी कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. या ठिकाणी जी काय नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ an object किंवा बॉडी is differ from frequency of periodic force. जो काय periodic force आहे बरोबर ना, periodic force जो काय आहे याच्यापासून ती वेगळी असते, डिफर असते. पण कधी कधी असं होतं, लक्षात घ्या, कधी कधी सडनली असं होतं जी काय तुमची फोर्स अप्लाय केलेला पिरियडिक फोर्सची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ सच अ बॉडी बिकम्स इक्वल, म्हणजे डिफरन्स बिकम्स झिरो. म्हणजे याचा अर्थ डिफरन्स जेव्हा झिरो होतो किंवा कमी होतो तेव्हा अँप्लिट्यूड काय होतं? वाढत वाढत जातं. एक बाब आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करायची. पहा, समजा असं आपण मानलं, काय आपण कन्सिडर करू इथं. या केसमध्ये एक आयडिया आपण अंडरस्टँड करूया. लेट एन इज अ फोर्स फ्रिक्वेन्सी, किंवा आपण त्याला दुसरं नाव जे आहे ड्रिवन फ्रिक्वेन्सी म्हणतात. काय याला? फोर्स फ्रिक्वेन्सी किंवा ड्रिवन फ्रिक्वेन्सी असे आपण बोलतो. दुसऱ्या बाजूला n0 आपण मानू. n0 इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. पहा, या दोन्हींच्या मधला डिफरन्स आपण लक्षात घेऊया. डिफरन्स ऑफ n मायनस n0 हा जर काय असेल? लार्ज असेल, खूप जास्त असेल हा डिफरन्स. याचा अर्थ अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इट लीड्स टू अँप्लिट्यूड of vibrations is less. जर समजा डिफरन्स जो आहे तो लार्ज जर झाला तर अँप्लिट्यूड काय होतं? कमी होऊन जात. आणि समजा हा जो काय डिफरन्स आहे n मायनस n0 हा जर समजा कमी झाला, खूपच कमी झाला, लेस झाला, तर अँप्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम किंवा ग्रेटर. काय असेल? अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स काय असेल? इट बिकम्स लार्ज किंवा मॅक्सिमम किंवा ग्रेटर, असं आपण या ठिकाणी विचार करू शकतो. आणि पहा, हा जर कन्सेप्ट आपण थोडासा विचारपूर्वक जर पाहिला तर याच्याच पुढचा जो काय पार्ट आहे असं जर होत असेल वेव्हमध्ये, व्हायब्रेशनमध्ये, तर त्या ठिकाणी ऑलवेज काय होतात? रिझोनन्स तयार होतो. काय होतो? रिझोनन्स. आणि तोच पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हे नोट डाऊन करा. मग रिझोनन्स नेमका कधी तयार होतो? तर रिझोनन्स म्हणजे काय की ज्या वेळेस मॅक्झिमम, सगळ्यात जास्त मॅक्झिमम अँप्लिट्यूड आपल्याला मिळतं फोर्स व्हायब्रेशन मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? रिझोनन्स म्हणतो. मग कधी मिळतं असं? तर ज्या वेळेस त्या दोन्ही फ्रिक्वेन्सीच्या मधला डिफरन्स जो काय आहे तो एकदम कमी, म्हणजेच काय होतो? झिरो होतो. याचा अर्थ दोन्ही फ्रिक्वेन्सी काय व्हायला पाहिजेत? सारख्याच व्हायला पाहिजे. इथे लक्षामध्ये हे आपल्याला लक्षात घेता येईल. आता पहा, हेडिंग टाका सगळ्यांनी. रिझोनन्स
काय आहे रेझोनन्स? पहा, रेझोनन्स खाली लिहून घ्या. रेझोनन्स इज अ स्पेशल केस फोर्स व्हायब्रेशन्स. काय? फोर्स व्हायब्रेशन्स. काय हा एक प्रकार आहे, एक प्रकारचा स्पेशल असा तो एक फोर्स व्हायब्रेशन आहे. याच्यामध्ये काय होतं पहा, इन अ स्पेशल केस फोर्स व्हायब्रेशन्स इन विच किंवा द फेनॉमेनॉन इन विच हा एक प्रक्रिया आहे. द फेनॉमेनॉन in which at a certain point natural frequency of object becomes equal to force frequency किंवा driven frequency. Force frequency so that amplitude of vibrations becomes maximum. सगळ्यात जास्त maximum is known as a resonance. यालाच आपण काय म्हणतो? रेझोनन्स म्हणतो. लक्षात घ्या. काय होतंय तर दोन्ही फ्रिक्वेन्सी सारख्याच होतात. मग आपण असं लक्षात घेऊया, लेट m0 इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय? नॅचरल फ्रिक्वेन्सी. n इज अ ड्रिवन किंवा फोर्स फ्रिक्वेन्सी. काय? ड्रिवन किंवा फोर्स फ्रिक्वेन्सी. आणि एम्प्लिट्यूड समजा a इज अ एम्प्लिट्यूड. आणि एम्प्लिट्यूड काय होतंय तर पहा, लक्ष द्या. जेव्हा whenever n0 becomes n किंवा इक्वल टू n, त्याच वेळेस काय होतंय, द एम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. काय होतंय? a becomes मॅक्सिमम. थोडंसं आपण डायग्रामॅटिकली जर याचा स्टडी केला तर पहा, डायग्राम मी ड्रॉ करून देतो. याची डायग्राम कशी येऊ शकते. समजा हे एम्प्लिट्यूड आहे आणि इकडे हे फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज फ्रिक्वेन्सी and this is amplitude. समजा इथून आपण स्टार्ट केलं, अशी कुठली कंडिशन आपल्याला मिळते की एम्प्लिट्यूड काय होतं. समजा हे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आहे आणि अशा सर्टन पॉइंटला काय होतं, एम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. काय होतं, कुठल्या तरी अशा सर्टन पॉइंटला एम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. मात्र त्याच वेळेस काय होतंय, n0 becomes equal to n. दिस इज फ्रिक्वेन्सी. बरोबर. अशा प्रकारे जो काय सर्टन पॉइंट आहे आणि या ठिकाणी काय झालं, दिस एम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. याला आपण काय म्हणतो, रेझोनन्स. काय म्हणतो आपण याला? रेझोनन्स. आपल्याला या कन्सेप्टला, जो काय कन्सेप्ट आहे, जो काय प्रिन्सिपल आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, रेझोनन्स आपल्याला बोलता येतं. आणि तो एक प्रकारचा काय रेझोनन्स आहे. अशा प्रकारे रेझोनन्स हा तयार होतो. आता हा रेझोनन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतो, काय याचे एक्झाम्पल्स आपल्याला जर सांगायचे असतील तर आपण काही एक्झाम्पल्स याचे लक्षात घेऊया. नोट डाऊन करा. आपल्याकडं मेडिकल स्टेथोस्कोप असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. हार्टबीट किंवा पल्स जे काय आहेत ते नोट करण्यासाठी
लिसन करण्यासाठी डॉक्टर काय करतात, आपल्याला स्टेथोस्कोप यूज करताना दिसतात पहा. म्हणजे आपल्याला स्टेथोस्कोपचं जे काही एक्झाम्पल आहे, परत मेडिकल ट्रीटमेंटसाठी आपण पाहतो की स्टेथोस्कोप मध्ये सुद्धा आपण ते यूज करतो. पहा एक्झाम्पल्स ऑफ रेझोनन्स. रेझोनन्सचे काही एक्झाम्पल्स आपण लक्षात घेऊया. स्टेथोस्कोप, स्टेथोस्कोप जो काय आहे अकॉस्टिक मेडिकल डिव्हाइस आहे. मेडिकल डिव्हाइस आहे. अकॉस्टिक म्हणजे टू प्रोड्युसिंग द साऊंड. त्याची जी पाईप असते ना पाईप, त्या पाईप मध्ये एअर असतो आणि त्या पाईप मध्ये एअर असून आपण जर विचार केला त्याचा थोडासा, विथ द हेल्प ऑफ सच अ एअर किंवा एअर कॉलम, the frequency notes किंवा the vibrations of acquired from the heart which is listened by the doctors here. डॉक्टरच्या कानापर्यंत पोहोच करण्याचं काम ते काय करतात, ती पाईप तयार घेते, लक्षात घ्या. आणि त्या पाईप मध्ये काय तयार होतो, तो रिझोनन्स तयार होतो. बरोबर, ड्यू टू दी रिझोनन्स एक प्रकारचं काय होतो, या ठिकाणी रिझोनन्स तयार होतो. दुसऱ्या बाजूला आपण एक लक्षात घेतला असेल, इलेक्ट्रिकल रिझोनन्स हा कन्सेप्ट आपण पाहिला असेल. इलेक्ट्रिकल रिझोनन्स सगळ्यांनाच माहिती आहे. इलेक्ट्रिकल रिझोनन्स कुठं असतो हा, द कन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रिकल रिझोनन्स ॲट द रिसिव्हर किंवा टीव्ही किंवा रेडिओ म्हणा तुम्ही. टीव्ही किंवा रेडिओ रिसिव्हर जे असतात, टीव्ही किंवा रेडिओचे काय रिसिव्हर असतात ना, अँटेना, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इलेक्ट्रिकल जो काय आहे रिझोनन्स आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये काय होतं, द फ्रिक्वेन्सी ऑफ सच अ इलेक्ट्रिकल रिसिव्हर इट बिकम्स इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ ब्रॉडकास्टिंग सिग्नल. काय होतं, जी काय ब्रॉडकास्टिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे ती आणि त्या रिसिव्हरची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती, या दोन्ही इक्वल होतात आणि काय होतं, सडनली वी गेट द मॅक्झिमम अँप्लिट्यूड आणि देन वी गेट द सिग्नल किंवा वी कॅन ट्यून द सिग्नल. आपल्याला सिग्नल काय करता येतो, ट्यून करता येतो. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलाच. अजून आपल्याला काय एक्झाम्पल सांगता येईल, तर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल टू फाइंड unknown frequency of tuning fork. Unknown frequency of tuning fork. जो काय ट्युनिंग फोर्क आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. अननोन फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण पाहू शकतो. पहा, याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप लक्षात घ्यावे लागतात. काय करावं लागतं, याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप आपल्याला याच्यामध्ये करावे लागतात. आता दोन टाईप कोणते, तर पहा, एक तुम्हाला माहितीच आहे, एक जो आहे तो सोनोमीटर एक्सपेरिमेंट. बरोबर ना, सोनोमीटर एक्सपेरिमेंट पहा, टू कॅल्क्युलेट द अननोन फ्रिक्वेन्सी. बरोबर, त्या सोनोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं, सोनोमीटर एक्सपेरिमेंट जो काय आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क जी ना इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ जी काय वेव्ह आहे व्हायब्रेशनची, त्याची इतकी असते. मग एन समजा जी आहे, एन इज इक्वल टू एन, दॅट इज 1/2L इंटू √T/m. हे आपल्याला फॉर्म्युला मिळतो. सोनोमीटरचा विचार करा, लक्षात घ्या. कशाचा, सोनोमीटरचा. या ठिकाणी काय, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि स्मॉल एन काय, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स. जी काय व्हायब्रेट होत असेल फ्रिक्वेन्सी, जी काय स्ट्रिंग असेल, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, या दोन्ही इक्वल असतात. हे कोण सांगतं, सोनोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये. म्हणजे विथ द हेल्प ऑफ सोनोमीटर एक्सपेरिमेंट वी कॅन कॅल्क्युलेट द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्कचा एक्सपेरिमेंट आहे, याच्यामध्ये सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट आपण पाहिलेला असेल. त्याच्यामध्ये n इक्वल टू n 1/2L इंटू T/m. व्हॉट इज द T? T is the tension of the string
m is a mass per unit length, small l is the length of string. अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. याचाच पुढचा म्हणजे सुपिरियर पार्ट जो काय आहे, याच्या पुढचा भाग म्हणजे याच्यापेक्षा ऍडव्हान्स जो काय पार्ट आहे तो म्हणजे आहे मेल्डेज एक्सपेरिमेंट. कोणता आहे? मेल्डेज एक्सपेरिमेंट. मेल्डेज एक्सपेरिमेंट. आणि याच्यामध्ये दोन भाग आहेत. काय आहे त्याच्यामध्ये? दोन पार्ट आहेत, लक्षात घ्या. आता हे दोन पार्ट कसे आहेत ते आपल्याला अंडरस्टँड करायचे, नोट डाऊन करायचे. सोनोमीटर लक्षात घ्या आणि पुढे मेल्डेज एक्सपेरिमेंट काय आहे ते समजून घ्या. In Meldal's experiment, there are the two possibilities. In Meldal's experiment, there are the two possibilities as एक जो आहे vibrations जे आहेत, vibrations of the स्ट्रिंगच्या प्रोपोगेशन मधून जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्याची डायरेक्शन्स आणि आपला ट्युनिंग फॉर्कच्या जे काही प्रॉन्स आहेत, प्रॉन्स ऑफ द ट्युनिंग फॉर्क त्याची व्हायब्रेशनची डायरेक्शन, याच्यावरती हा फरक डिपेंड आहे, ते आपण लक्षात घेतोय. तर सुरुवातीला आपण असं लक्षात घेऊया, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ prongs of tuning fork is parallel to the direction of vibrations of suppose ear column किंवा स्ट्रिंग, व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग किंवा एअर कॉलम असा विचार आपण या ठिकाणी करायचा लक्षात. आणि या मेल्डेज एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, सुद्धा अननोन फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. पहा मग पॅरलल डायरेक्शन आहे कशाची, व्हायब्रेशन ऑफ ट्युनिंग फोर्कची आणि जी काय वेव्ह जी व्हायब्रेट होत आहे, रेझोनन्स जी काय ट्यूब आहे समजा, त्या रेझोनन्स ट्यूबमध्ये किंवा एअर कॉलममध्ये जी काय व्हायब्रेशनची डायरेक्शन आहे त्या वेव्हची, त्याची प्रोपोगेशनची डायरेक्शन आणि त्या प्रॉन्गची ट्युनिंगची डायरेक्शन, या दोन्ही डायरेक्शन जर सारख्या असतील तरच आपल्याला काय सांगता येते याला. तर आपल्याला असं अंडरस्टँड करता येतं की जो आहे तो पहिला पार्ट आपल्याला मेल्डेज एक्सपेरिमेंट तो काय आहे लक्षात घ्या. सो मी त्याचं फिगर दाखवतो. समजा या ठिकाणी हा ट्युनिंग फोर्क आहे आणि या ठिकाणी समजा अशा प्रकारचं पाईप आहे. पहा याची डायरेक्शन अशी आहे प्रोपोगेशनची आणि याची डायरेक्शन कशी आहे, अशीच आहे. म्हणजे पॅरलल केसमध्ये काय दिसतं आपल्याला, ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन अशा प्रकारे दिसते. म्हणजे ट्युनिंग फोर्क अशा प्रकारे काय होतं, प्रोपोगेट होतं. त्याचे प्रॉन्स अशा प्रकारे, बरोबर ना, असे. आणि याची डायरेक्शन अशी आहे, म्हणजे हे झालं पॅरलल. त्यावेळेस काय होतं लक्षात घ्या, त्यावेळेस एक बाब आपल्याला लक्षात येते, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. पहा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क is twice of the frequency of vibrations of string किंवा एअर कॉलम हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे काय सांगतात आपल्याला, n is equal to 2 times of the n.
n इज इक्वल टू काय 2 टाइम्स ऑफ द n म्हणजे पहा n ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे 2 इन ब्रॅकेट 1/2l into under root t upon m असं आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजेच n इज इक्वल टू 2n आणि 2n इज इक्वल टू किती आलं 1/l under root t upon m. ही केस आपल्याला मिळतेच्या पहिल्या टाइप मध्ये ज्यावेळेस काय असेल व्हायब्रेशन डायरेक्शन ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द ट्युनिंग prongs ऑफ द ट्युनिंग fork is parallel to the direction of vibration of the एअर कॉलम किंवा स्ट्रिंग. हे आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करता येईल. हे पहिला पॉइंट आपल्याला याच्यामधून मिळून जाईल. आता समजा डायरेक्शन जर परपेंडिक्युलर असेल तर कसं कारण मुद्दाम हेडिंग टाका दुसरा पॉइंट याच्यामध्ये मेल्डेज एक्सपेरिमेंट मध्ये डायरेक्शन ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द prongs ऑफ द ट्युनिंग fork is perpendicular to the direction of vibrations of the air column किंवा string. मग कसं असेल तर याप्रमाणे हा तुमचा ट्युनिंग फोर्क असा असेल. याची डायरेक्शन या प्रकारे असेल प्रॉंगची आणि व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलमची अशी असेल. म्हणजे काय झालं परपेंडिक्युलर नेचर आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी कसं मिळेल एक परपेंडिक्युलर आपल्याला पाहायला मिळेल. मग त्या ठिकाणी काय असतं पहा दुसऱ्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इज सेम ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग किंवा एअर कॉलम इज सेम ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स. म्हणजे काय मिळेल आपल्याला या ठिकाणी रिलेशन n इज इक्वल टू स्मॉल n म्हणजेच 1/2l into under root t upon m. तर हे रिलेशन सुद्धा महत्त्वाचे आहेत. यासाठी सुद्धा आपल्याला रेझोनन्सचा उपयोग होतो किंवा उपयोग करता येतो. तर आपण पुढे ऍप्लिकेशन्स ऑफ द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स हे आपण लिहूया. रीडिंग टाका खाली ऍप्लिकेशन्स ऑफ concept of resonance. Applications of concept of resonance. पहिला application of resonance. एक नंबर concept of resonance is used to find unknown frequency of tuning fork एक नंबर झाला. सेकंड the concept of resonance is used to increase intensity of sound of musical instrument. The next third, the concept of resonance used in stethoscope. The next, the concept of
resonance is used in electrical resonance, that is in TV or radio receiver to tune the frequency. Next, the concept of resonance is used to analyze musical notes in musical instruments. Last, the concept is used in the wooden boxes. The wooden boxes are used at the bottom of stringed instrument, stringed musical instrument. जसं की समजा संतूर असेल, सितार असेल, व्हायोलिन असेल, त्या ठिकाणी वुडन बॉक्स यूज केलेला असतो आणि त्या वुडन बॉक्स मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कन्सेप्ट यूज केला जातो आणि त्यामुळे काय होतं लक्षात घ्या, त्या ठिकाणी रेझोनन्स तयार होतो आणि म्युझिक आपल्याला ऐकायला येतं. तर अशा प्रकारे हे झाले ऍप्लिकेशन्स ऑफ द रेझोनन्स. काही याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे की जी आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, जी म्हणजे व्हायब्रेट होत आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आणि जी काय आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आहे, या दोन्हींची फ्रिक्वेन्सी जर सारखी जर झाली तर काय होतो, रेझोनन्स तयार होतो. आणि असा आयडियल जर रेझोनन्स जर तयार झाला त्याचे काय असतात, काही डेंजरस इफेक्ट सुद्धा आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये पाहायला मिळू शकतात. ते कोणते आहेत समजा, फॉर एक्झाम्पल आपण समजा एखादा ब्रिज क्रॉस करत आहोत. ब्रिज म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आर्मीमध्ये ज्यावेळेस आपण एखादी व्हॅली क्रॉस करतो आणि व्हॅली क्रॉस करत असताना जेव्हा आपल्याकडं ब्रिज असतो, समजा रोप ब्रिज आपण त्याला म्हणूया, त्या रोप ब्रिजवरती आर्मी कशी असते, आर्मी एकदम मार्चिंग करत असते. मार्चिंग म्हणजे त्यांच्या ती एकदम स्टाईलमध्ये चालत असते. आणि असं जात असताना समजा त्याच्यावरती काय होतो, एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो. सगळे आर्मीचे काय आहे, एकदम एकदम याच्यामध्ये त्याच्या डिसिप्लिनमध्ये जात असताना काय होत असेल, त्याच्यावरती अचानक असा सडनली एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो आणि त्याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाल्यामुळं जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आणि त्या मूळची त्या ब्रिजची फ्रिक्वेन्सी या दोन्ही कशा होतात, सारख्याच होतात. आणि त्या ठिकाणी काय होतं, सडनली अँप्लिट्यूड ऑफ सच अ व्हायब्रेटिंग ब्रिज बिकम्स मॅक्झिमम आणि तो ब्रिज काय होऊ शकतो, मग कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून कधी कधी तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यावेळेस आपल्याला ब्रिज क्रॉस करायचा असतो आर्मीला, त्यावेळेस काय होतं, त्यांची जी काय डिसिप्लिन आहे ती काय केली जाते, डिसऑर्डर करण्यासाठी सांगितली जाते. लक्षात घ्या. म्हणजे काय होणार नाही याचं कारण, तो ब्रिज कोलॅप्स होऊ शकत नाही. हे एक कारण समजा डिसएडव्हान्टेज आपण सांगू शकतो. अजून जर विचार केला, समजा आपण काय केलं, एखाद्या ऑडिटोरियम मध्ये आपण काही समजा एखादा प्रोग्राम आपण पाहत असतो आणि सडनली आपण काय केलं, सगळ्यांनी सोबतच जर समजा क्लॅप केल्या आणि अशा सडनली जर क्लॅप केल्या तर त्या व्हायब्रेशनची जी काय नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ती आणि आपण क्लॅप केल्यानंतर जी काय फोर्स फ्रिक्वेन्सी, या दोन्ही फ्रिक्वेन्सी काय होतात, इक्वल होतात आणि अँप्लिट्यूड काय होतं व्हायब्रेशनचं, बिकम्स मॅक्झिमम. आणि त्याच वेळेस असंही पाहायला मिळू शकतो, जो काही ब्रिज आहे तो कोलॅप्स होऊ शकतो. सॉरी, जो काही रूप आहे त्या ऑडिटोरियमचा तो सुद्धा कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून तुम्ही असंही पाहिलं असेल, जो काही रूप आहेत ऑडिटोरियमचे त्याला असे पोरस बनवलेले असतात. पोरस म्हणजे त्याला छिद्र असतात, छोटे छोटे बारीकसे असे त्याला छिद्र असतात. तेच कारणामुळे समजा असं सडनली जर काही साऊंड प्रोड्यूस झाला तर तो जो काही रूप आहे त्या ऑडिटोरियमचा तो कोलॅप्स होत नाही. असे काही डिसएडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतात. आता याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे आणि तो म्हणजे आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स.
तीन प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण बघितलेले आहेत. कोणकोणते? एक जे आहे ते स्ट्रिंग म्हणजे कोणते? जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे सितार, व्हायोलिन आहे, संतूर आहे, गिटार आहे, असे जे काय आहेत त्याला आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो. त्यानंतर दुसरे आहेत वाइंड. आता वाइंड इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत? जसं की समजा पाईप, ऑर्गन पाईप, त्याच्यामध्ये मग ब्लॉसम असेल, फ्ल्यूट असेल, व्हिओल असेल, अशा अनेक प्रकारचे तुम्हाला वाइंड इन्स्ट्रुमेंट सुद्धा, किंवा हार्मोनियम असेल, हार्मोनियम सुद्धा एक वाइंड इन्स्ट्रुमेंट आहे, हे बी आपल्याला लक्षात घेता येईल. आता दुसरी बाब म्हणजे काय? तर दुसरा म्हणजे परकुशन इन्स्ट्रुमेंट असते बा. परकुशन म्हणजे काय? त्याच्यावरती काय केलेला असतो? एक अशा प्रकारचा स्ट्रेचेबल मेम्ब्रेन यूज केलेला असतो. म्हणजे जसं की मेम्ब्रेन एक प्रकारचा पडदा आपण त्याला म्हणतो, तो पडदा यूज केलेला असतो अशा प्रकारे. त्याच्यापासून काय केला होतो? साऊंड प्रोड्यूस केला होतो. असे कोणते आहेत? तर अशा आहेत जसं की ड्रम आपल्याला माहिती आहे, ड्रम आपण वाजवतो. त्यानंतर समजा मृदंग असेल, मृदंग पखवाज आपण त्याला म्हणतो. त्यानंतर तबला असेल, अशा अनेक प्रकारचे आपण काय करू शकतो? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतो. त्याच्यावरती एक मेम्ब्रेन असतो, एक पडदा असतो, त्याला परकुशन इन्स्ट्रुमेंट आपण असंही म्हणतो. अशा प्रकारे हा जो काही चॅप्टर आहे स्टेशनरी वेव्हचा तो आपला संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुरू करू.